हाय, वेलकम टू 19 एज्युकेशन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिफरन्सिएशन पार्ट 3 बघणार आहोत. पार्ट 1, पार्ट 2 आपण या आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितलेले आहेत. तर आता आपण सुरुवात करूया पार्ट 3 साठी. 2 मार्क्स क्वेश्चन बेस्ड ऑन द बोर्ड एक्झाम पॅटर्न. तर चला एक रिव्ह्यू बघूया आपण. हे सर्व क्वेश्चन्स आपण काय केलेले आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2 च्या व्हिडिओजमध्ये बघितलेले आहेत. आता आपण आजच्या पार्ट 3 मध्ये क्वेश्चन नंबर 8 पासून स्टार्ट करूया. काय दिले तुम्हाला, फाइंड dy बाय dx इफ y इक्वल टू tan इनवर्स इन ब्रॅकेट 8x अपॉन 1 मायनस 15x स्क्वेअर. मग आता तुम्हाला त्याचा जो दिलेला फंक्शन आहे त्या फंक्शनचा काय करायचा आहे, तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे काय दिलेलं आहे तुम्हाला, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स मध्ये तुम्ही फॉर्म्युला बघितला बघा. फॉर्म्युला कसा होता, tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इज इक्वल टू tan इनवर्स x प्लस y डिवायडेड बाय 1 मायनस x इंटू y. ही तुम्ही जी ट्रिग्नॉमेट्रिक जो प्रॉपर्टी आहे ती ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन या चॅप्टरमध्ये ही प्रॉपर्टी बघितलेली आहे. तर या प्रॉपर्टीचा आता बघा, या इथे तुम्हाला काय दिले, tan इनवर्स 8x अपॉन काय दिलेला आहे, गिवन फंक्शन दिले y इक्वल टू tan इनवर्स 8x अपॉन 1 मायनस 15x स्क्वेअर. तर मग सगळ्यात आधी आपण त्याला tan इनवर्स x आणि tan इनवर्स y मध्ये कन्वर्ट करूया बाय युझिंग दिस प्रॉपर्टी. मग आता तुम्ही म्हणाल्याला कसं कन्वर्ट करायचं, इथं x प्लस y आहे, तर हा जो 8x आहे त्या 8x ला तुम्हाला अशा दोन नंबरमध्ये कन्वर्ट करायचं की ज्यांची ॲडिशन केल्यानंतर 8x येईल आणि त्यात दोघांचा मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय मिळायला पाहिजे, 15x स्क्वेअर यायला पाहिजे. ओके, तर आता 8x म्हणजे काय घेऊया आपण, तुम्हाला माहित आहे 3x प्लस 5x केलं की किती मिळते तुम्हाला, 8x होतं. आणि 1 मायनस, आता जर तुम्ही 3x इंटू 5x केलं तर किती होईल, ते 3 इंटू 5 15, x इंटू x एक्स स्क्वेअर आले. आता तर मग मी जे वर तुम्हाला आयडेंटिटी दिलेली आहे काय, tan इनवर्स जर x प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय असेल तर त्यालाच कसं राईट डाऊन करू शकतो आपण, tan इनवर्स x प्लस tan इनवर्स वाय. तर म्हणजेच त्या युझिंग धिस जी वर दिलेली प्रॉपर्टी त्यानुसार यूज केलं तर tan इनवर्स x म्हणजे कशाने रिप्लेस होईल, तुमचा 3x येईल प्लस काय येईल तुमचं tan इनवर्स 5x. झालंय सिंपल. आता सिंपल वे मध्ये आले तर याला डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, डिफरन्शिएट. लिहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता डिफरन्शिएट केल्याच्या नंतर तुम्हाला काय येईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x दॅट इज dy बाय dx. देन डिफरन्शिएट tan इनवर्स 3x प्लस, आता ॲडिशनमध्ये डेरिव्हेटिव्ह काय होतो, फंक्शनला इंडिव्हिज्युअली अप्लाय होतो, डी अपॉन डी एक्स इंटू tan इनवर्स 5x. आता tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्स म्हणजे कोण आहे इथं, 3x होल ब्रॅकेट स्क्वेअर इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह कशाला अप्लाय करायचा, एक्स. तर एक्स किती आहे इथे, 3x आहे प्लस सेम वे इथे सुद्धा tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1 अपॉन 1 प्लस 5x स्क्वेअर इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह कशाला अप्लाय होईल तुमचा, 5x ला. इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस 3चा स्क्वेअर किती होईल, 9x स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x, 3xचा डेरिव्हेटिव्ह किती येतो, 3 येतो प्लस 1 अपॉन 1 प्लस 25x स्क्वेअर इंटू 5xचा डेरिव्हेटिव्ह किती येईल, 5. तुम्हाला dy बाय dx किती मिळेल, 1 इंटू 3 अपॉन 1 प्लस 9x स्क्वेअर प्लस 5 टाइम्स 1 इंटू 5 अपॉन 1 प्लस 25x स्क्वेअर. इथे तुमचा काय झाला, डेरिव्हेटिव्ह कंप्लीट झाला. फाइंड dy बाय dx. dy बाय dx किती मिळाले तुम्हाला, 3 अपॉन 1 प्लस 9x स्क्वेअर प्लस 5 अपॉन 1 प्लस 25x स्क्वेअर. इतक्या सिंपल वेनं तुम्हाला हे क्वेश्चन्स 2 मार्क्ससाठी काय करतात, विचारले जातात. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डिफरन्शिएट कोसेक इनवर्स
कोसेक इनवर्स ऑफ सेक रेस टू पॉवर 5x विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे दिलेलं जे फंक्शन आहे त्याला आपल्याला विथ रिस्पेक्ट टू x सोबत काय करायचं आहे, डिफरन्शिएट करायचं आहे. तर मग सगळ्यात आधी सोल्युशनमध्ये लेट y इक्वल टू फंक्शनला लेट करा कोसेक इनवर्स ऑफ सेक 5 रेस टू पॉवर x. मग आता यामध्ये तुम्हाला काय माहिती आहे, वी नो युजिंग अलाइड अँगल फॉर्म्युले. मग तुम्हाला अलाइड अँगल माहिती आहे काय आहे, सेक एक्सची व्हॅल्यू कशी रिप्लेस करता येतं आपल्याला, कोसेक π/2 मायनस एक्स जर घेतलं तर काय तर कोसेक एक्स. कशावरून घेतले आपण, युजिंग अलाइड अँगल फॉर्म्युले. मग आता यामध्ये सेक 5 रेस टू पॉवर एक्सलाच आपण कोसेकमध्ये कन्वर्ट करता येईल. म्हणजेच तुम्हाला मिळेल y इक्वल टू कोसेक इनवर्स इन ब्रॅकेट सेक एक्स रिप्लेस करा बाय युजिंग अलाइड अँगल फॉर्म्युले. इथे काय होईल, कोसेक इन ब्रॅकेट π/2 मायनस एक्स म्हणजेच काय येते 5 रेस टू पॉवर एक्स. आता तुम्हाला माहिती आहे कोसेक इनवर्स आणि कोसेक एक्स काय होईल, गेट कॅन्सल होईल. तर तुम्हाला मिळेल y इक्वल टू π/2 मायनस 5 रेस टू पॉवर एक्स. आता सिंपल झाले, आता कुठेही काही तुम्हाला सिम्प्लिफाय होत नाही. मग डायरेक्टली आता काय करणार तुम्ही, या स्टेपला डिफरन्शिएट कशासोबत सांगितले, विथ रिस्पेक्ट टू एक्स सोबत. तर डिफरन्शिएट केलं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू एक्स काय मिळतो, dy/dx. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ π/2 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा येईल, 5 रेस टू पॉवर एक्स. आता π/2 कम्प्लिटली टर्म काय तुमची कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 0. तर मग तुम्हाला मिळेल dy/dx इज इक्वल टू 0 मायनस, आता 5 रेस टू पॉवर एक्स. तर 5 काय आहे तुमचा कॉन्स्टंट आहे. तुम्हाला माहिती आहे डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे a रेस टू पॉवर एक्स. म्हणजे कॉन्स्टंटला पॉवरमध्ये जर फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेतो आपण, a रेस टू पॉवर एक्स इंटू काय घेता येतं तुम्हाला, लॉग a. ओके, तर मग इथे 5 हे कॉन्स्टंट आहे, त्याला पॉवरमध्ये फंक्शन आहे, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल तुमच्याकडे 5 रेस टू पॉवर एक्स इंटू काय मिळेल तुम्हाला, लॉग 5. देअरफोर तर तुम्हाला फाइंड dy/dx विचारलं तर तुमचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, dy/dx इक्वल टू मायनस टाइम्स 5 रेस टू पॉवर एक्स इंटू लॉग 5. इथे तुमचा हा डेरिव्हेटिव्ह काय झाला, कंप्लीट झालाय. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. बघा तुम्हाला दिले इफ y इक्वल टू एक्स इंटू लॉग एक्स फाइंड d² y अपॉन dx². आता d² y अपॉन dx² म्हणजे काय, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजेच तुम्हाला एखादं फंक्शन दिलेलं असेल y म्हणजेच काय, तुम्हाला dy/dx हा कुठला झाला तुमचा, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झाला. तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजेच या d अपॉन dx रेस यालाच परत dy/dx ला काय करावं लागतं तुम्हाला, डिफरन्शिएट. म्हणजेच तुम्हाला काय मिळतो, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह d² y अपॉन dx² मिळत असतो. मग सगळ्यात आधी आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. तर दिलेलं जे फंक्शन आहे त्या फंक्शनला काय करावं लागेल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करावं लागेल. घ्या y इक्वल टू एक्स इंटू लॉग एक्स. काय करणार तुम्ही, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग आता डिफरन्शिएट केल्यावर काय होईल, dy अपॉन dx इज इक्वल टू d अपॉन dx x इंटू लॉग एक्स. आता प्रोडक्ट रूल यूज होईल तुमचा x इंटू लॉग एक्स. तर फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन दॅट इज लॉग एक्स प्लस सेकंड म्हणजेच लॉग एक्स कॉन्स्टंट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन दॅट इज x. x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह का तो 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला 1. आता इथे x काय होईल, गेट कॅन्सल होईल तुमचा. तर तुम्हाला मिळेल 1 प्लस लॉग एक्स. आता फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मीन्स dy/dx इज इक्वल टू काय आलंय तुमच्याकडे 1 प्लस लॉग एक्स आले. आता तुम्हाला सेकंड ऑर्डर विचारलाय तर मग जेच तुम्हाला dy/dx मिळाला त्यालाच काय करावं लागेल तुम्हाला, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग करा
डी अपॉन डी एक्स ऑफ dy बाय dx इज इक्वल टू डी अपॉन डी एक्स ऑफ 1 प्लस लॉग एक्स. आता डी इंटू डी काय होईल, डी स्क्वेअर वाय डी एक्स इंटू डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, इथे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 0 प्लस कशाचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. तुम्हाला मिळेल सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय असतो 1 अपॉन एक्स. या वेनं तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय करता येईल, कंप्लीट करता येईल. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. कुठलाही वेळ न घालवता पटापट आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. तर नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय, डिफरन्शिएट लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स कशासोबत करायचे आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स सोबत डिफरन्शिएट करायचं आहे. तर सोल्युशन मध्ये मी सांगितलंय की काय करा, लेट घ्या y इक्वल टू काय लिहिता येईल तुम्हाला, लॉग ऑफ इन ब्रॅकेट सेक एक्स प्लस टॅन एक्स. आता इथे डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, डिफरन्शिएट करता येईल तुम्हाला. डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर तुम्हाला मिळेल डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू डी अपॉन डी डेरिव्हेटिव्ह ऑफ काय लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. आता लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो तुमच्याकडे 1 अपॉन लॉगचा अँगल काय आहे सेक एक्स प्लस टॅन एक्स. अगेन परत अदर दॅन एक्स असेल तर परत अँगलला आपण काय करतो, डेरिव्हेटिव्ह अप्लाय करतो. मग डेरिव्हेटिव्ह घ्या सेक एक्स प्लस टॅन एक्स. आता ॲडिशन आहे, ॲडिशनमध्ये परत डेरिव्हेटिव्ह काय करता येतो तुम्हाला, सेपरेटली करता येतो. नेक्स्ट स्टेप काय, 1 अपॉन सेक एक्स प्लस टॅन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेक एक्स इंटू टॅन एक्स. डिफरन्सिएशनचे फॉर्म्युले लर्न करा. प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो तुमच्याकडे, सेक स्क्वेअर एक्स. आता न्यूमरेटरमधून तुम्हाला सेक एक्स कॉमन काढता येईल. तर तुम्ही कॉमन काढली तर सेक एक्स इन ब्रॅकेट तुम्हाला काय मिळेल, टॅन एक्स प्लस काय असेल सेक एक्स. डिवाइडमध्ये तुमच्याकडे ऑलरेडी काय आहे सेक एक्स प्लस टॅन एक्स. आता न्यूमरेटरमध्ये मल्टिप्लिकेशन आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये सेम टर्म आहे. तर ह्या सेक एक्स टॅन एक्सच्या ह्या टर्म्स काय होतील, कम्प्लिटली तुमच्या कॅन्सल होतील. तर तुम्हाला काय मिळेल सेक एक्स. तर तुम्हाला जो फंक्शन आहे त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय मिळेल सेक एक्स. तर या वेनं तुम्हाला क्वेश्चन्स अगदी सिंपल वेनं क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. त्यासाठी गरज आहे ते फक्त डिफरन्सिएशनचे फॉर्म्युले तुम्हाला प्रॉपरली लर्न असायला पाहिजे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिले तुम्हाला, फाइंड डी वाय बाय डी एक्स दिलेला आहे इफ वाय इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 2x अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता या क्वेश्चनमध्ये कॉस इनवर्स आहे, जो तो ब्रॅकेटमध्ये जो अँगल दिला 2x अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. इथे आपल्याला सगळ्यात आधी काय आणावं लागेल, कॉस आणावं लागेल. मग कॉस आणण्यासाठी तुम्हाला यामध्ये अशी एक आयडेंटिटी एक्सची व्हॅल्यू तुम्हाला सबस्टिट्यूट करावं लागतं. मग लिहा पुट इक्वल टू एक्स इक्वल टू काय ठेवलं आहे आपण, साईन थिटा पुट करूया. ओके, आता बघा एक्स इक्वल टू जर साईन थिटा पुट केले आपण इक्वेशनमध्ये तर वाय फंक्शनमध्ये, तर y इक्वल टू काय मिळेल तुम्हाला, कॉस इनवर्स ऑफ 2 टाइम्स एक्सची व्हॅल्यू काय पुट करायची आहे तुम्हाला, साईन थिटा इंटू अंडर रूट 1 मायनस इथे एक्स स्क्वेअर आहे तर काय होईल साईन स्क्वेअर थिटा होईल. आता सिम्प्लिफाय करा, कॉस इनवर्स ऑफ 2 टाइम्स काय मिळेल तुम्हाला साईन थिटा आणि 1 मायनस कॉस स्क्वेअर 1 मायनस साईन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय मिळतं तुम्हाला, कॉस स्क्वेअर थिटा येतो. बेसिक आयडेंटिटी माहिती आहे तुम्हाला कुठली, कॉस थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू किती असतं 1. मग आता स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल होईल तर तुम्हाला काय मिळेल, कॉस इनवर्स इन ऑफ 2 टाइम्स साईन थिटा इंटू काय येईल
कॉस थिटा. आता ही परत आयडेंटिटी आहे, ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी आहे. कॉस इनवर्स ऑफ 2 टाइम्स साइन थिटा इंटू कॉस थिटाची व्हॅल्यू काय पुट करता येतं आपल्याला, साइन 2 थिटा. मग आता आपण तुम्ही म्हणाल कॉस इनवर्स, इथे साइन आहे तर युझिंग अलाइड अँगल फॉर्म्युली, मी आधी सांगितलं तुम्हाला की बऱ्यापैकी तुम्हाला अलाइड अँगल फॉर्म्युली काय लागतात, लर्न लागतात. तर वाय इक्वल टू हे काय मिळेल तुम्हाला, आता बघा युझिंग, मी तुम्हाला आधी फॉर्म्युला सांगते, युझिंग अलाइड अँगल. आता अलाइड अँगल फॉर्म्युला काय सांगतोय तुम्हाला, साइन थिटा, साइन थिटाला कसं रिप्लेस करता येतं तुम्हाला, कॉस पाय बाय 2 मायनस थिटा, म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू कॉस पाय बाय 2 मायनस पुट करता येतं. म्हणजेच देअरफॉर वाय इक्वल टू तुम्हाला काय मिळेल, कॉस इनवर्स ऑफ, इथं जो तुमचा साइन 2 थिटा दिलाय त्याला रिप्लेस करा कॉसमध्ये, कॉस पाय बाय 2 मायनस थिटाऐवजी इथे किती आहे 2 थिटा, तर पुट करा इथे 2 थिटा. आता तुम्हाला काय माहिती आहे, कॉस इनवर्स आणि कॉस गेट कॅन्सल होईल, तर तुम्हाला वाय इक्वल टू काय मिळेल, पाय बाय 2 मायनस 2 थिटा. आता याला डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर तुम्हाला मिळेल dy बाय dx इज इक्वल टू, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो तुमच्याकडे 0 मायनस 2 टाइम्स इथे काय येईल तुमचं डी थिटा अपॉन dx. आता इथे बघा डी थिटा अपॉन dx, तर थिटाची व्हॅल्यू काय करणार, तुम्ही जिथं पुट केलं होतं पुट x इक्वल टू साइन थिटा, हेच इम्प्लाइज काय करतो तुमच्याकडे थिटा इक्वल टू तुम्हाला काय घेता येतं साइन इनवर्स x. मग ती थिटाची व्हॅल्यू पुट करा साइन इनवर्स x, तर तुम्हाला मिळेल dy अपॉन dx इज इक्वल टू 2 टाइम्स डेरिव्हेटिव्ह ऑफ, थिटाची व्हॅल्यू काय पुट करायची आहे तुम्हाला, साइन इनवर्स एक्स. आणि साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो बाळांनो, 2 जशाला तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजेच तुम्हाला जो फंक्शन दिले y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 2x अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, याचा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल तुम्हाला 2 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा क्वेश्चन नंबर 13 मध्ये काय दिले, इफ वाय इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस 2 टाइम्स साइन इनवर्स एक्स दिले. मग इथे पुट लिहा, वाय इक्वल टू काय दिले तुम्हाला, कॉस इनवर्स इन ब्रॅकेट 1 मायनस 2 टाइम्स साइन स्क्वेअर एक्स दिलेला आहे. मग आता हे दिले तर तुम्हाला आम्ही आत्ता सांगितलं कॉस इनवर्स ब्रॅकेटमध्ये काय लागतं तुम्हाला, कॉस आलं तर कॉस इनवर्स आणि कॉस काय होत असतो, गेट कॅन्सल होतो तुमचा, तर तुमच्याकडे काय मिळतं फक्त एक्स राहतं. तर मग ह्या प्रॉपर्टीनुसार तुम्हाला काय करावं लागेल, आता ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी आहे, कशाची आयडेंटिटी आहे बघा मी सांगते तुम्हाला, कॉस 2 थिटा इथेच घेऊया आपण, वी नो तुम्हाला काय माहिती आहे, कॉस 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 टाइम्स काय घेता येतं तुम्हाला, साइन स्क्वेअर थिटा, हा लिहिता येतोय. मग आता इथे तसंच दिसते तुम्हाला बघा ब्रॅकेटमध्ये 1 मायनस 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा दिसते, तर त्याला रिप्लेस करून आपल्याला काय पुट करता येईल फंक्शनमध्ये, कॉस 2 थिटा. फंक्शन कसं होईल, वाय इक्वल टू कॉस इनवर्स इन ब्रॅकेट काय येईल तुमच्याकडे, कॉस 2 थिटा. ओके, तर आता इथं थिटाऐवजी काय आहे एक्स आहे, तर मग आपण याला काय घेऊया, एक्स घेऊया. आता इथे कॉस इनवर्स आणि कॉट गेट कॅन्सल झालं तर वाय इक्वल टू काय मिळेल तुम्हाला 2x मिळेल. आता सिम्प्लिफाय झालेला आहे पूर्ण, डिफरन्शिएट करा, आणखी तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे dy बाय dx. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करावं लागेल एक्स, तर हे काय होईल तुमचं dy अपॉन dx इज इक्वल टू 2 कॉन्स्टंट आहे बाहेर घ्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच किती येतो 1 येतो. देअरफॉर तुम्हाला dy बाय dx इज इक्वल टू काय मिळेल 2 इंटू 1 इज इक्वल टू 2. बघा या वेळेनं तुमचे सर्व क्वेश्चन्स आपण काय केलेले आहे घेतलेले आहेत. तुम्ही घरी प्रॉपरली व्यवस्थित प्रॅक्टिस करा 2 मार्क्स क्वेश्चनसाठी, आणि बोर्ड एक्झामच्या दृष्टिकोनातून 2 मार्क्सचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारल्या जातात. मोस्ट ऑफ होईल पॉसिबल होईल तेवढे तुमचे क्वेश्चन्स मी या व्हिडिओजमध्ये काय केलेले आहे पार्ट 1 पार्ट 2 आणि पार्ट 3 मध्ये कव्हर अप केलेले आहेत.
तर यानंतरचे जे व्हिडिओज असेल ते 3 मार्क्स क्वेश्चन ओरिएंटेड आपण बोर्ड एक्झामच्या दृष्टिकोनातून घेणार आहोत. त्या सगळ्यांच्या व्हिडिओच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. बघितल्या नसेल तर सगळ्यांनी बघा आणि परीक्षेसाठी व्यवस्थित तयारी करा. एक्झामसाठी बेस्ट लक आणि व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.